There are ups and downs in everyone's life. प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतार चढाव असतात. And I think we manage it well. आणि मला असं वाटतं की आम्ही व्यवस्थित ते हाताळतो. We learn to manage it well. आम्ही ते शिकतो त्या गोष्टी कशा हाताळायच्या. But what bothers us are the jerks. पण त्या गोष्टींनी आम्ही चिंताग्रस्त होतो ते म्हणजे जे झटके लागतात ते. There is an ad which all of us know. अशी एक जाहिरात आहे जी आम्हा सर्वांना ठाऊक आहे. जोर का झटका धीरे से लगे. I wish all jerks in life would have some shock absorbers. मला असं वाटतं की जर आपल्या सर्व जे झटके आहेत त्यांच्यासाठी जर कोणतं शॉक अब्झॉर्बर असतं तर. But it's not. पण तसं नाही आहे जीवनात. For some of us, आम्हापैकी काहींसाठी जोर का झटका जोर से लगता है. The jerks shake us very badly. जे झटके असतात ते आम्हाला एकदम हलवून टाकतात. In recent weeks and months, काही आठवड्यांमध्ये काही महिन्यांमध्ये I have observed the failing health of some who seem so strong. मी पाहिलं आहे कित्येकांचं आरोग्य खालावलं आहे जे खूप सुदृढ होते. The sickness of some who seem so healthy. अशा लोकांचे आजार पाहिलेले आहेत ते कितीतरी आरोग्यदायी वाटायचे. And the death of some who were so full of life just a little while ago. आणि अशा लोकांचा मृत्यू देखील पाहिला आहे की जे जीवनाने भरलेले होते काही क्षणांपूर्वीच. One of my friends has lost his brother to the coronavirus infection. माझ्या एका मित्रांनी त्यांचा बंधू गमावला आहे कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे. His wife and sister-in-law is quarantined because they have been tested positive. त्यांची पत्नी आणि त्यांच्या भावाच्या पत्नीला देखील क्वारंटाईन करण्यात आला आहे कारण त्यांना देखील ते विषाणूची लागण झाली आहे. I'm sure by now you too have similar stories like that. माझी खात्री आहे की तुमच्या जवळ देखील अशाच काही कथा असतील. As the days of lockdown has prolonged from days to weeks to months, ह्या लॉकडाऊनचे दिवसानंतर आठवड्यानंतर महिन्यांमध्ये परिवर्तित होत असताना suddenly the pandemic which was in some other country अचानकपणे हा जो पॅन्डेमिक हा जो विषाणू कोणत्या तरी एका राष्ट्रामध्ये होता, appearing in global news, एका जागतिक बातम्यांमध्ये आपण पाहत होतो त्याला, that which was far away from us, जो विषाणू आमच्यापासून खूप दूर होता काही दिवसांपूर्वी, has reached our land and made it into our neighborhood. तो आमच्या भूमीपर्यंत आला आहे आणि आमच्या शेजारी तो आता दिसत आहे. And now because we hear reports of people quarantined, आणि आता आपण पाहत आहोत की त्या बातम्या ज्या वेळेस लोकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे or they are dead किंवा काही लोक मरण पावले आहेत from our own housing societies, आमच्या स्वतःच्याच हाऊसिंग सोसायटीज मधून or from the same street, किंवा आमच्या गल्लींमधून or among friends or relatives, किंवा आमचे नातेवाईक असतील किंवा आमचे मित्रगण असतील त्यांच्यापैकी कोणी, many of us have started asking questions about life and about death. कित्येक आम्हापैकी लोक प्रश्न उपस्थित करत आहेत जीवनाबद्दल आणि मृत्यूबद्दल. It's not far, it's near to us and has made us ask the question about life and death. ते खूप दूर राहिलेलं नाही आहे, खूप जवळ आलेलं आहे आणि मग त्यामुळेच आम्ही जीवनाबद्दल आणि मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित करत आहोत. This became apparent when social media became gloomy as two Bollywood celebrities passed away one after the other. आणि हे दिसूनच आलं ज्या वेळेस बॉलिवूडचे दोन प्रख्यात कलाकार मरण पावले एकानंतर एक. Though they did not die of COVID-19. जरी ते कोविड-19 मुळे मरण पावले नाहीत तरी देखील. It looks like the coronavirus is so close to us. असं वाटतं की तो कोरोना व्हायरस कितीतरी जवळ आलेला आहे आपल्या. Last week we meditated on the theme uncertainty of life and certainty of God. मागच्या आठवडी आपण ह्या गोष्टीवरती मनन केलं की जीवनातील अनिश्चितता पण देवाची निश्चितता. And we concluded the theme with prayer of Moses in Psalm 90. आणि आपण समाप्ती केली
की मोशेची जी प्रार्थना होती स्तोत्र 90 मधली, We are going to reflect on that prayer this morning. आणि त्याच प्रार्थनेवरती आज सकाळी आपण मनन करणार आहोत. Let us look at the context of Psalm 90 and how it was born. स्तोत्र 90 जे संदर्भ आहे तो आज पाहूयात आणि कशा प्रकारे ते स्तोत्र जन्मास आलं. Moses was a man who was surrounded by death. मोशे असा व्यक्ती होता त्याच्या आजूबाजूला मृत्यूचं थैमान होतं. He led Israel out of bondage from Egypt to take them to the promised land. त्याने इस्रायल लोकांना मिस्रच्या बंधनातून बाहेर काढून त्याला वचनबद्ध देशांमध्ये घेऊन चालला होता. But because of their constant disobedience and because of their murmuring, पण त्यांचं सतत अवज्ञा करत असताना, त्यांच्या कुरकुर करत असताना, God determined that the generation would not enter the promised land. देवाने निश्चय केला की ती जी पिढी आहे ती त्या वचनबद्ध देशामध्ये जाणार नाही. That means all those who were 20 years and above when they left Egypt all died in the desert. त्याचा अर्थ हा की जे 20 वर्षाच्या वरील वयाचे होते ज्यावेळेस त्यांनी मिस्र सोडलं ते सर्व लोक त्या अरण्यात मृत्यू पडले. Even Moses died. मोशे देखील मरण पावला. Only Joshua and Caleb could enter the promised land. फक्त यहोशुवा आणि कॅलेब ते त्या वचनबद्ध देशामध्ये प्रवेश करू शकले. So in that 40 years, आणि मग त्या 40 वर्षांमध्ये Moses saw more than 12 lakhs or 1.2 million men and women die in the desert. मोशेने जवळजवळ 12 लाख स्त्री आणि पुरुष मरताना पाहिले त्या अरण्यामध्ये. There were lots of graves in the desert. आणि खूप साऱ्या कबरा त्या अरण्यात पडलेल्या. These were the people whom Moses led out of Egypt. हे तेच लोक होते ज्यांना मोशेने मिस्रातून बाहेर काढलं. People who knew him, whom he knew. आणि त्या लोकांना तो ओळखत होता, ते लोक मोशेला ओळखत होती. People who worked with him. अशी लोक जी त्याच्या बरोबर त्यांनी काम केलं. He saw them dropping like flies in the desert. त्याने पाहिलं की ते लोक एका मागून एक पडत असताना त्या अरण्यामध्ये. The question that we are asking these days. प्रश्न ह्या दिवसांमध्ये आपण उपस्थित करत आहोत तो हा. Questions about life and death. प्रश्न जे जीवनाबद्दलचे आणि मृत्यूबद्दलचे. Questions about tomorrow. उद्याबद्दलचे प्रश्न. Questions about value of life. जीवनाच्या मूल्याचे प्रश्न. Moses was asking that question. मोशे देखील ते प्रश्न विचारत होता. How can this fleeting life have meaning and value? अशा प्रकारचं जे नाजूक जे जीवन आहे त्याला एक मूल्य आणि हेतू कसा मिळेल? Many people are driven to despair and cynicism when they reflect on this question. कित्येक लोक हताश होऊन जातात, निराश होऊन जातात ज्या वेळेस ते ह्या प्रश्नावरती मनन करतात. But because Moses being a man of God, पण कारण मोशे हा देवाचा व्यक्ती होता, on reflecting these questions, he was driven to prayer and to worship. ज्या वेळेस त्याने ह्या प्रश्नावरती मनन केलं त्यावेळेस तो उपासना करू लागला आणि प्रार्थना करू लागला. The result is the birth of the majestic Psalm 90. त्याचा जो निकाल लागला तो हाच की ह्या स्तोत्र 90 चा जन्म झाला. The oldest of the Psalms. सर्वात जुन्या स्तोत्रांपैकी एक. Let us read this Psalm 90 in its entirety. आणि संपूर्ण 90 जे स्तोत्र आहे ते आपण पूर्णपणे वाचूया. As you read it, allow Holy Spirit to feel this psalm in you. आणि तुम्ही हे वाचत असताना पवित्र आत्म्याला परवानगी द्या की त्याने त्याची जाणीव करून द्यावी त्या शब्दांची, स्तोत्राची. Get into the emotion of this psalm. आपण त्या स्तोत्राच्या भावनांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करूया. Wherever you are, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असाल, would you please open your Bibles to Psalm 90? तुम्ही आपले स्तोत्र 90 कडे वळवूया. If possible, would you please stand? आणि जर शक्य असेल तर कृपा करून तुम्ही उभा राहाल का? We are going to read the whole psalm in responsive reading. आपण एकानंतर एक संपूर्ण स्तोत्र वाचणार आहोत.
Let us read Psalm 90. आपण स्तोत्र 90 आळीपाळीने वाचूया. I will read the first verse, you read the second verse. पास्टर पहिलं वचन वाचतील आणि आपण दुसरं वचन वाचूया. And the last verse, 17th, we will all read together. आणि 17 वचन आपण सर्वजण एकत्रित वाचूया. Psalm 90. स्तोत्र 90. Lord, you have been our dwelling place throughout all generations. पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी तू पृथ्वीवर ही जग ही निर्माण केली. त्यापूर्वीच अनादी कालापासून अनंत कालापर्यंत तू देव आहेस. You turn people back to dust, saying, return to dust, you mortals. कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी रात्रीच्या प्रहरासारखी आहे. Yet you sweep people away in the sleep of death. They are like new grass of morning. सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. We are consumed by your anger and terrified by your indignation. तू आमचे अपराध आपल्या पुढे ठेविले आहेत. आमची गुप्त पातके आपल्या मुख प्रकाशात ठेवली आहेत. All our days pass away under your wrath. We finish our years with a moan. आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष असले तरी त्यांचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे. कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. If only we knew the power of your anger, your wrath is as great as the fear that is your due. ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गण्याशी की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. Relent, Lord. How long will it be? Have compassion on your servants. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. Make us glad for as many days as you have afflicted us, for as many years as we have seen trouble. तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे. May the favor of the परमेश्वर Lord जो our आमचा देव God त्यांचा प्रसाद rest on आमच्यावर us. हो. Establish the आमच्या work of काम our hands आमच्यासाठी for us. सिद्धीसने. Yes, आमच्या हातचे establish काम the work of सिद्धीसने. our hands. Please be seated. आपण बसू शकता. Thank you for joining the responsive reading. आळीपाळीच्या वाचनामध्ये तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. I would like to draw your attention to Psalm 90 and verse 12. स्तोत्र 90 आणि 12 वचनाकडे आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू द्या. Teach us to number our days that we may gain a heart of wisdom. आम्हाला आमचे दिवस असे गण्यास शिकीव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. The first part of this prayer ह्या प्रार्थनेचा प्रथम जो भाग आहे is that God would instruct us to estimate the days of our life in a right manner. की देव आम्हाला मदत करेल की आमच्या दिवस जे आहेत जीवनाचे ते आम्ही गणावे योग्य रीतीने. Did you notice? तुम्ही पाहिलं आहे का? Moses is not praying for years or months, but asked God to teach him to number his days. मोशे काही महिन्यांसाठी किंवा वर्षांसाठी प्रार्थना करत नाही आहे, पण तो दिवसांसाठी प्रार्थना करत आहे की त्याने दिवस गणावेत. You see, when we take a real hard look at life, ज्या वेळेस आपण कठीण त्या ठिकाणी दृष्टिकोन लावतो आमच्या जीवनाकडे, we find some bitter truths about our life. आम्हाला काही कडू सत्य आमच्या समोर येतात. Firstly, we find our days may seem many, but they are really very few. आपल्याला असं दिसून येतं, जरी आपल्याला असं वाटत असेल की आमचे दिवस खूप आहे, पण ते खरे तर खूपच थोडके दिवस असतात. And even these days, they pass quickly. आणि हे जे दिवस देखील असतात ते खूपच लवकर समाप्त होतात. Some time back, I was speaking with a man who retired on a high note from the corporation he was working in. काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीशी बोलत होतो. ते रिटायर झाले एका कॉर्पोरेशन मधून एक मोठ्या पदवी घेऊन. Looking back, this is what he said. आणि मागे वळून ते असं म्हणत होते, I began working, मी काम करू लागलो, then got married, मग लग्न झालं, had children,
लेकरं झाली, was busy with work, कामामध्ये मी व्यस्त होतो and life is just gone. आणि जीवन असंच निघून गेलं आहे. Our days pass so rapidly that we do not realize it. आमचे दिवस इतके लवकर समाप्त होतात की आम्हाला समजून देखील येत नाही. It's not a good idea to cruise through life thinking we are always going to be young or strong. जीवनाकडे असं पाहता कामा नये की आम्हाला असं वाटतं की आम्ही सदैव तरुणच राहणार आहोत. The second truth about our life, जीवनातील जे दुसरं सत्य आहे, as we read in this psalm, आम्ही या स्तोत्रात वाचत असताना Moses says even this short life of 70 or 80 years is always hanging in balance. मोशे म्हणतो की हे 70 वर्षांचं किंवा 80 वर्षांचं जीवन ते असं डळमळत असतं. It can be cut down any time. ते कधीही समाप्त होऊ शकतं. Most of the things that we purchase, काही ज्या गोष्टी ज्यांच्या मागे आम्ही लागतो it comes with warning labels. आणि जे गोष्टी आम्ही खरेदी करतो त्या ठिकाणी काही सूचना येतात. There are disclaimers on pills. त्या ठिकाणी सूचना असतात ज्या गोष्टी आम्ही खरेदी करतो. Use by dates on the eatables. आम्ही ज्या गोष्टी खातो त्यावरती ते त्या कधीपर्यंत वापरण्यात येईल त्याची तारीख असते. Danger signs on equipments. आमच्या जे साधनं आम्ही खरेदी करतो त्यांच्या ठिकाणी ते सूचना असतात सावधानाच्या. Choking hazard on plastic. जे प्लास्टिकच्या वस्तू असतात त्यांच्यावरती ते त्या ठिकाणी धोकेचा इशारा देखील असतात. Warnings, labels are put to draw our attention to impending hazards. चेतावणी किंवा अशा प्रकारच्या सूचना ते त्या ठिकाणी देण्यात येतात जेणेकरून आम्हाला त्या धोक्यापासून आम्हाला सतर्क करावं. When I think about life, ज्यावेळेस मी जीवनाकडे पाहतो I wonder whether we shouldn't all wear those red stickers saying, आणि मला असं वाटतं की आम्ही त्या लाल स्टिकर घालावं नाही का प्रत्येकाने, fragile, handle with care. ज्याच्यावर असं लिहिलं असेल की नाजूक आहे, व्यवस्थित तुम्ही वापर करा याचा. There are no guarantees. त्या ठिकाणी गॅरंटीच नाही. None of us can be certain of another breath. कोणीच खात्री देऊ शकत नाही दुसऱ्या दिवसाची. Thirdly, तिसरी गोष्ट, no matter how many days you live, death is certain. आपण कितीही दिवस जगलो तरी मृत्यू खात्रीशीर आहे. We avoid thinking of death in our culture. आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये मृत्यूबद्दल अधिक बोलत नाही. We are uncomfortable talking about it. आम्हाला त्या ठिकाणी अस्वस्थ वाटतं त्याबद्दल बोलायला. When the topic of death comes, we try to change the subject. ज्या वेळेस मृत्यूचा विषय येतो त्यावेळेस काही ना काही करून आम्ही तो विषय बदलण्याचा प्रयत्न करतो. But how long? पण किती वेळ असं चालणार? Because everyone, even we will die. कारण प्रत्येक जण हा मरणार आहे. George Bernard Shaw was accurate when he said, जॉर्ज बर्नार्ड शॉ हे खूपच ॲक्युरेट होते ज्यावेळेस ते असं म्हणाले. he said the statistics on death are quite impressive. जे आकलन आहे, स्टॅटिस्टिक्स आहेत मृत्यूबद्दलचे ते खूपच प्रशंसनीय आहेत. 1 out of 1 people die. एकापैकी एक व्यक्ती मरण पावतो. Death is absolutely certain. मृत्यू ही खरोखरच खात्रीशीर आहे. It can happen at any time. निश्चितच आहे मृत्यू आणि ती कधीही होऊ शकते. And the Bible says after which each person must stand before God. आणि शास्त्र सांगते की मृत्यू झाल्यावर प्रत्येक व्यक्ती देवापुढे उभा राहणार आहे. Let us be aware. आपण हे ध्यानात ठेवूया. One day we will stand before our Maker to give an account of our life. एक दिवस आपण आपल्या निर्माणकर्त्यापुढे उभा राहणार आहोत आमच्या जीवनाचा हिशोब देण्यासाठी. This is nothing new. We all know this truth. हे काही नवीन नाही आहे. आम्हा सर्वांना हे सत्य ठाऊक आहे. Then why are we slow to number our days? मग आम्ही का त्या ठिकाणी हळू असतो आमचे जीवनाचे दिवस मोजण्यासाठी? I wonder if we are like the rich fool in Jesus' parable.
मला असं वाटतं की कदाचित आम्ही त्या श्रीमंत मूर्खाप्रमाणे आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या दाखल्यामध्ये. who said to himself in Luke chapter 12, लूक याच्या 12व्या अध्यायात तो स्वतःला म्हणाला, "You have plenty of grain laid up for many years. तुझ्याजवळ खूप सारं अन्नधान्य आहे कित्येक वर्षांसाठी. Take life easy, eat, drink, and be merry." जीवन सोयीस्कर रीतीने घे, खा, पी आणि मजा कर. Such a living, Lord Jesus says, is a foolish living. अशा प्रकारचं जीवन प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे मूर्खपणाचं जीवन आहे. Then why are we reluctant to reflect on the shortness of our life? मग आम्ही का त्या ठिकाणी आम्हाला अस्वस्थता वाटते की आमच्या अशा प्रकारे जीवनाचं अवलोकन करायला? Because we do not like the task. कारण आम्हाला हे आवडत नाही. It brings fearful thoughts. ह्या अशा प्रकारचं विचार भयभीत करणारे आहेत. We do not like to estimate our life. आम्हाला आमचं जीवन किती काळ असणार आहे ह्याची भाकीत करायला आवडत नाही. Because we love the world. कारण आम्हाला जग आवडतं. Because we doubt the teachings of the Holy Scripture. कारण आम्ही कधी कधी शंका उपस्थित करतो पवित्र शास्त्राच्या शिकवणीचे. But our time is ticking away. पण आमची वेळ निघून जात आहे. And we allow our days to slip away unnoticed. आणि आम्ही परवानगी देतो की आमचे दिवस नकळत निघून जात आहेत. Oh, that we will pray like Moses. हो की असं आम्ही मोशेप्रमाणे प्रार्थना करावी. Lord, teach me to number my days. प्रभू मला शिकव माझे दिवस मोजण्यासाठी. This leads to the second part of the prayer. हे आम्हाला आता दुसऱ्या भागाकडे घेऊन जातो त्या प्रार्थनेच्या. That we may gain a heart of wisdom. की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त व्हावं. Because life is short, कारण जीवन त्या ठिकाणी छोटा आहे, थोडं आहे. there is a deep feeling त्या ठिकाणी अशी एक भावना खोलवरती असते that we may not be able to see the completion of our work. की आम्ही आमचं जे कार्य आहे ते पूर्ण होताना कदाचित आम्ही पाहणार नाही. That we may not see the results of our labor. की आमच्या श्रमांचे जे काही प्रतिफळ आहे ते कदाचित आमच्या दृष्टीस पडणार नाही. Moses had seen the death of so many people. मोशेने कित्येक लोकांचा मृत्यू पाहिला होता. There is no one who can better than him understand that life is short. त्याच्यापेक्षा दुसरा कोण असेल की ज्याला हे समजेल की जीवन जे आहे ते थोडं आहे. And yet there is an irrepressible wish in our hearts तरी देखील अशा प्रकारची इच्छा आमच्या हृदयात खोलवरती असते to see the success of our efforts. की आमचं जे श्रम आहेत त्याचं यश पाहण्यासाठी. To enter the promised land in our own life. की आमच्या जीवनात आम्ही देखील त्या वचनबद्ध भूमीमध्ये प्रवेश करावा. It is a hard lesson आणि हे कठीण अशी शिकवण आहे to toil in faith, की आम्ही ज्या वेळेस विश्वासामध्ये श्रम करतो to die in wilderness, की त्या अरण्यामध्ये मरतो. not having attained the promises but have to only see them from far off. की आम्ही ते जे अभिवचन आहे ते पूर्ण होताना न पाहणं, फक्त ते दुरून कुठून तरी पाहणं. This is why feeding ourselves with God's word is so important. त्यामुळे हे महत्वाचं आहे की आम्ही स्वतःला देवाच्या वचनाने भरून जावं. Staying focused on the eternal values is so important. जे सार्वकालिक मूल्य आहेत त्यांच्यावरती चित्त लावणं किती महत्वाचं आहे. Moses desires to live wisely. मोशेची इच्छा आहे की त्या ठिकाणी त्याने शहाणेपणाने जीवन जगावं. He wants to live in such a way that in this manner that he can see the whole life. त्याला अशा प्रकारे जगायचं आहे की त्याने संपूर्ण जीवन त्याला पाहता येईल. He wants to live his life backwards. त्याला त्याचं जीवन मागे पाहत असताना जगायचं आहे. He wants to see the end त्याला शेवट पाहायचा आहे and then live in such a way that he can reach there. आणि मग अशा प्रकारे जगायचं आहे की तो शेवटापर्यंत कसं तरी पोहोचेल. He wants to live and work in such a way
त्याला असं जगायचं आहे आणि असे कार्य करायचं आहे that even if he is not able to see the result in his lifetime, की जरी त्याच्या जीवन क्रमामध्ये त्याला ते परिणाम किंवा फल प्राप्त दिसत नाही, yet his work, his labor would not be in vain. तरी देखील त्याने केलेले जे श्रम आहे ते व्यर्थ जाणार नाहीत. He wants to live and work in such a manner त्याला अशा प्रकारे जगायचं आहे आणि कार्य करायचं आहे that his life will matter for eternity. की त्याचं जीवन जे आहे ते सार्वकालिकतेसाठी प्रभावी ठरेल. It is very interesting to note that translation. आणि We may gain a heart of wisdom. हे फार महत्वाचं आहे की आम्ही हे पाहावं, ते जे भाषांतर आहे की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त व्हावं. In the Hebrew Bible, इब्री बायबल मध्ये the idea that it gives is this: जी संकल्पना आहे ती अशी आहे we will bring a heart of wisdom. की मी ते सुज्ञ अंतःकरण घेऊन येईल. Not give a heart, but bring a heart of wisdom. ते सुज्ञ अंतःकरण घेऊन येईल. This is the image of bringing an offering. ती अशी एक कल्पना आहे की जेणेकरून आम्ही एक अर्पण घेऊन येत आहोत. This is the same idea we find in Genesis chapter 4 verse 3 and 4. आपण उत्पत्ती 4:3 आणि 4 मध्ये हीच कल्पना पाहतो. Where we find Cain and Abel brought offering to the Lord. ज्या वेळेस आपण पाहतो की काईन आणि हाबेल हे अर्पण घेऊन येतात परमेश्वरापुढे. So this is the picture that I get when I read this prayer. अशा प्रकारचं चित्र मला प्राप्त होतं ज्यावेळेस मी ही प्रार्थना वाचतो. When I live my life carefully, की मी माझं जीवन काळजीपूर्वक जगलो आहे, without wasting my time to sin, मी माझं वेळ वाया घालवली नाही पापामध्ये, but work with eternity in mind, पण काम केलं आहे सार्वकालिकता माझ्या मनात ठेवून, then my life becomes an offering to the Lord. आणि माझं जीवन जे आहे ते देवास पुढे अर्पण होऊन जातं. It is a life of worship. एक उपासनेचं जीवन. This is wise living. हेच शहाणेपणाचं जीवन जगणं आहे. Our life is the field. आमचं जे जीवन आहे ते एका भूमीप्रमाणे आहे. Nothing good will come out of it unless it is properly cultivated. त्याच्यातून काहीच चांगले येणार नाही जोपर्यंत त्याची मशागत चांगली होत नाही. If we allow Holy Spirit to plow our hearts, जर आम्ही परवानगी दिली की पवित्र आत्म्याने आमच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी नांगरणी करावी and remove the weeds, आणि त्या सर्व जो कचरा आहे तो काढून टाकावा, if we allow the seed of the word of God to grow, आम्ही परवानगी दिली देवाच्या वचनाच्या बीला वाढण्यासाठी, then we can be rest assured त्यावेळेस आम्ही ही खात्री बाळगू that all our labors, all our efforts will be rewarded for eternity. की आमचे जे सर्व श्रम आहेत, आम्ही केलेले सर्व परिश्रम जे आहे ते सार्वकालिकतेसाठी त्या ठिकाणी आम्हाला नक्कीच बक्षीस प्राप्त होईल. The time that we have, जी वेळ आमच्या जवळ आहे, the days that we live, जे दिवसांमध्ये आम्ही राहतो, is our opportunity to prepare our fields, our lives for eternity. ही आमची संधी आहे की आम्ही आमचं जीवन, आमची जी भूमी आहे तिची तयारी करावी सार्वकालिकतेसाठी. It is possible. हे शक्य असेल. Some of us have wasted many days and months and years. आम्हापैकी कित्येकांनी त्यांचे दिवस, त्यांचे महिने, त्यांचे वर्ष गमावले असतील. Still the lost time may be made up by working a little extra time that remains. आणि जो आम्ही गमावलेली वेळ आहे ती आम्ही त्या ठिकाणी राहिलेल्या दिवसांमध्ये अधिक वेळ काम करून ती बचावू शकतो. Number the days that are remaining to be with your family. आपले जे दिवस राहिलेले आहेत ते मोजूया जेणेकरून आम्ही आमच्या कुटुंबासोबत राहू. Number the days that are remaining to do the work of the Lord. देवाचं कार्य करण्यासाठी राहिलेले दिवसांचा वापर करू. Number the days that are there to make things right. गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी दिवस मोजूया. To ask forgiveness, to grant forgiveness.
पापांची क्षमेसाठी याचना करूयात आणि क्षमा देऊयात. Number the days that are remaining to love, to give, to serve. आपण दिवसांची त्या ठिकाणी मोजणी करूया जेणेकरून आम्ही ते देवाला देऊया. Don't postpone it. आपण ते विलंब करता कामा नये. Haven't you realized आणि ही जाणीव झाली नाही का that whenever you are doing an event, ज्या वेळेस आम्ही एक कार्यक्रम करतो there are so many last minute details and yet so few minutes? कितीतरी शेवटच्या क्षणाचे जे डिटेल्स काम असतं पण तरी देखील वेळ खूप कमी राहिलेला असतो. Let me give the example of how we can learn from our Indian railways. आणि मला तुम्हाला एक उदाहरण देऊयात की आम्ही आमच्या इंडियन रेल्वेज पासून काय शिकवू. When the train is behind schedule, behind time, ज्या वेळेस ती जी ट्रेन आहे ती वेळानुसार मागे चाललेली असते, it puts extra speed in the night. ती रात्रीच्या वेळेस गती प्राप्त करते. You may do the same तुम्ही तसंच करू शकता because you do not have endless days. कारण आपल्याकडे अगणित दिवस राहिलेले नाहीत. Our days and opportunities to live for the Lord, they pass so rapidly and we cannot afford to waste them. आपले जे दिवस आहेत, आपल्या जे संधी आहेत देवासाठी जगण्यासाठी, ते कितीतरी लवकर समाप्त होतील आणि आम्ही कोणताच दिवस किंवा कोणती संधी गमावता कामा नये. Victor Hugo rightly said, विक्टर ह्युगो हे योग्य रीतीने म्हणाले, short as life is, ते short as life is, कितीतरी छोट दिवस आहेत, we make it still shorter by careless waste of time. आम्ही त्या दिवसांना अधिक थोडं करतो की आम्ही आमची वेळ जी आहे ती आम्ही असाच वाया घालवतो. There is no time to waste on fretting and murmuring. त्या ठिकाणी कुरकुर करण्यात आणि अशा प्रकारचे निंदानालस्ती करण्यासाठी वेळ राहिलेलाच नाही. Take for example, विचार करूयात. a woman whose dream of riding a train through beautiful Konkan region came true. एक जी स्त्री आहे तिचं जे स्वप्न होतं सुंदर त्या कोकणच्या त्या राज्यांमधून ट्रेनचा प्रवास करायला, But after boarding the train, पण ट्रेन मध्ये ती गेल्यानंतर she kept fretting about the windows and temperature. आणि ती त्या ठिकाणी कुरकुर करू लागली त्या तापमानाबद्दल, त्या खिडक्यांबद्दल. She was complaining about her seat arrangement. आणि ती त्या ठिकाणी खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे निंदा नालस्ती करू लागली. She kept rearranging her luggages and so on. आणि ती तिचं जे काही सामान होतं ते अस्तव्यस्त झालं होतं ते व्यवस्थित करू लागली. To her shock, आणि तिला एक धक्का बसला. she suddenly reached her journey's end. ती अचानकपणे तिचं जे शेवटचं जे स्थान आहे ते आलं प्रवासाचं. With deep regret, she said to the person she was meeting, आणि तिला खूप वाईट वाटलं आणि त्यामध्ये ती असं बोलली, if I had known I was going to arrive so soon, जर मला ठाऊक असतं की मी इतक्या लवकर त्या ठिकाणी प्रवास संपणार आहे माझा, I wouldn't have wasted my time fretting so much. मी माझा वेळ गमावला नसता अशा प्रकारची कुरकुर करत. There are many families who keep picture of them and the children to see the progress of how they have made it every year after year. असे कित्येक कुटुंब असतात ते त्यांचं चित्र, त्यांच्या लेकरांचे चित्र ते जपून करून ठेवतात की जेणेकरून ते पाहतील की प्रत्येक वर्षी कशा प्रकारे त्यांची वाढ झालेली आहे. If our spiritual photograph were compared to the last year, जर आमचे आत्मिक जे चित्र आहे ते मागच्या वर्षी जर आम्ही तुलना केली तर would we have grown in grace? तर आम्ही कृपेमध्ये वाढलेले आहोत का? Are we becoming better? आम्ही चांगले बनत आहोत का? Are we trusting more in God? आम्ही अधिक रीतीने देवावरती विश्वास ठेवत आहोत का? Are we more useful to man? आम्ही मनुष्यांसाठी अधिक वापराचे ठरलो आहोत का? Moses had seen powerful pharaohs live and die. मोशेने महान ते फारो जगताना आणि मरण पावताना पाहिले. He had seen the mighty Egyptian army perish in the Red Sea. त्याने पाहिलं महान ते मिस्राचं सैन्य ते तांबड्या समुद्रात मरण पावताना.
He can see the desert filled with graves of people whom he knew. त्याने पाहिलं ते संपूर्ण अरण्य लोकांच्या त्या खबरांनी भरून गेलेलं. Then Moses turns his eyes to God. आणि मग मोशे आपले नेत्र देवाकडे लावतो. Only he is certain. फक्त तोच निश्चिंत आहे. And so he begins the psalm by saying, त्यामुळे तो त्या स्तोत्राची सुरुवात करतो हे म्हणत, Lord, you have been the dwelling place for all generations. प्रभू तू पिढ्यानपिढ्या ते शरणस्थान राहिलेला आहेस. The home of man for all generations. मनुष्याचं त्या घर कित्येक पिढ्यांसाठी, सर्व पिढ्यांसाठी. So he prays to that Lord. मग त्या देवाकडे तो अशी प्रार्थना करतो, Teach us to number our days, आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की that we may gain a heart of wisdom. की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. Are we living wisely? आम्ही त्या ठिकाणी शहाणपणाने जगत आहोत का? Are we letting the days to carelessly go away from us? का आम्ही त्या ठिकाणी हलगर्जीप्रमाणे आमचे दिवस असेच गमावून बसत आहोत? This morning, आज सकाळी let us estimate the number of days that we have to live. आपण पाहूया की किती काळ आमच्या जवळ राहिलेला आहे जगण्यासाठी, And live wisely. आणि आम्ही सार्वकालिकतेसाठी जगावं. Shall we pray? आपण प्रार्थना करूयात का? And this is how we are going to pray. आणि अशा प्रकारची प्रार्थना आम्ही करणार आहोत. I want you to open your Bible to Psalm 90. आणि माझी विनंती आहे की तुम्ही स्तोत्र 90 कडे आपले शास्त्र उघडा. Verses 12 to 17. 12 ते 17 वचन. As I am praying, you will also be praying loudly as you read and pray in your house in the place where you are. प्रार्थना करत असताना तुम्ही देखील हे वचन जोराने वाचा, तुमच्या घरांमध्ये तुम्ही वाचत असताना. We are going to pray together. आपण एकत्रित प्रार्थना करणार आहोत. Same prayer. हीच प्रार्थना, And that is from verse 12 to 17. ती म्हणजे स्तोत्र 90 12 वचनापासून 17 वचनापर्यंत. Shall we pray together? आपण एकत्रित प्रार्थना करूयात का? Together from verse 12 onwards. 12 ते 17 वचन. Teach us to number our days, that we may gain a heart of wisdom. ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. Relent, Lord. How long will it be? Have compassion on your servants. हे परमेश्वरा परत फिर, किती वेळ लावशील, तू आपल्या सेवकावर करुणा कर. Satisfy us in the morning with your unfailing love, that we may sing for joy and be glad for all our days. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. Make us glad for as many days as you have afflicted us, for as many years as we have seen trouble. जेवढे दिवस तू आम्हाला पिडिले, तेवढे वर्ष, जेवढी वर्ष आम्ही अरिष्ट पाहिले, त्या मानाने आम्हाला आनंदित कर. May your deeds be shown to your servant, your splendor to their children. तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे. May the favor of the Lord our God rest on us. Establish the work of our hands for us. Yes, establish the work for our hands. परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर होवो. आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीसने, आमच्या हातचे काम सिद्धीसने. This we pray in Jesus' name. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही करतो. Amen. आमेन.